स्वाध्याय इयत्ता 9वी, विषय मराठी, कविता दुसरी, संतवाणी। संतवाणी। अ जैसा वृक्ष नेने। प्रश्न पहिला, वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा। वृक्ष, संत। वृक्ष मान अपमान समान मानतात। संत निंदा स्तुती समान मानतात। प्रश्न दुसरा, खालील तक्ता पूर्ण करा। वृक्ष, घटना, परिणाम। घटना, वंदन केले। परिणाम, त्याचे सुख वृक्षाच्या मनात नसते। घटना, घाव घातले। परिणाम, घाव घालणाऱ्याला तोडू नका असे म्हणत नाही। प्रश्न तिसरा, खालील विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा। अ संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते। आ संतांना सन्मानाची अपेक्षा असते। ई संत निंदास्तुती समान मानत नाहीत। ई संत सुख आणि दुःख समान मानत नाहीत। खालील विधानांपैकी अ संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते हे विधान सत्य आहे। प्रश्न चौथा, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा। वृक्ष, झाड। सुख, आनंद। सम, समान। प्रश्न पाचवा, काव्य सौंदर्य। अ अथवा कोणी प्राणी येऊनी तोडिती तया न म्हणती छेदू नका या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ सांगा। वृक्षासाठी मान अपमान समान असतात। कुणी येऊन वृक्षाची पूजा केली किंवा कुणी येऊन त्याच्यावर घाव घातला, या दोन्ही घटना वृक्षासाठी
समान आहेत. झाड त्या माणसाला मला तोडू नका असेही म्हणत नाही. निंदा स्तुती सममानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. जे संत निंदा आणि स्तुती समान मानतात त्यांचे मन कधीही विचलित होत नाही. संतांची कुणी निंदा करो किंवा प्रशंसा, संतांना दोन्हीही समानच. कुणाच्या निंदा किंवा स्तुतीचा संतांच्या मनावर कोणताच परिणाम होत नाही. त्यामुळे संतांचे मन नेहमीच धैर्यशील असते. प्रश्न 6वा. अभिव्यक्ती. प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमेसंदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा. प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी संतांना दिलेली वृक्षाची उपमा ही अगदी समर्पक उपमा आहे. ज्याप्रमाणे वृक्षांना मान अपमान समान असतात, त्याचप्रमाणे संतांना स्तुती निंदा समान असतात. वृक्षाची कोणी पूजा केली तरी वृक्षाच्या मनाला त्याचा आनंद वाटत नाही. तसेच वृक्षावर कोणी घाव घातला तरी वृक्षाला त्याचा राग येत नाही. त्याचप्रमाणे संतांची कुणी स्तुती करो किंवा निंदा, संतांच्या मनावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. ज्याप्रमाणे वृक्ष एका ठिकाणी अविचल राहून सर्वांना समान समजून उदार वृत्तीने फळं फुलं सावली देतात, त्याचप्रमाणे संत देखील सर्वांना समान समजून उदार वृत्तीने ज्ञानदान करत असतात. म्हणून प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेली वृक्षाची उपमा ही अगदी समर्पक आहे. तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही एखाद्या अभंगाविषयीची माहिती लिहा. मला घासावा शब्द तासावा शब्द हा अभंग आवडतो. या अभंगात संत तुकाराम महाराजांनी शब्दामध्ये असलेली शक्ती आणि त्यांचा वापर याविषयी माहिती सांगितलेली आहे. या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात, शब्द हेची कातर शब्द सुई दोरा. म्हणजे शब्द कात्रीप्रमाणे कापण्याचे काम देखील करतात व शब्द सुई दोऱ्याप्रमाणे शिवण्याचे काम देखील करतात. म्हणून शब्दांचा वापर जपून करावा. मोजकेच बोलावे पण बरे आणि खरे बोलावे. इथे प्रश्नाचे उत्तर लिहिताना पूर्ण अभंग लिहिण्याची गरज नाही. तरीही तुमच्या माहितीसाठी हा अभंग. घासावा शब्द तासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. शब्द हेच कातर शब्द सुई दोरा बेतावेत शब्द शास्त्राधारे. बोलावे मोजके नेमके खमंग खमके ठेवावे भान देश काळ पात्राचे. बोलावे बरे बोलावे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. इथे तुम्हाला समजण्यासाठी अभंगाच्या काही ओळी
सांगितल्या आहेत. आता पाहूया उपक्रम. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे हा अभंग वर्गात वाचून त्यावर चर्चा करा. या अभंगाची चाल मला अगदी योग्य येईल असे नाही, तरीही मी प्रयत्न करते. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे पक्षीही सुस्वरे आळवीती. वृक्षवल्ली आम्हा सोय रे येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगा येत. आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी. कथा कमंडलू देह उपचारा जाणवितो वारा अवसरू. हरिकथा भोजन परवडी विस्तार करोनी प्रकार सेऊरुची. तुका मने होय मनासी संवाद आपुलाची वाद आपनासी. आपुलाची वाद आपनासी. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोय रे. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज म्हणतात, ह्या वनामध्ये असलेले वृक्ष, वेली, वनचर व सुस्वरामध्ये गाणारे पक्षी आमचे सोयरे संबंधी आहेत. सर्वांमुळे आम्हाला हा एकांताचा वास आवडला आहे. येथे कोणताच गुणदोष अंगी लागत नाही. येथे आकाश हेच मंडप आणि पृथ्वी हेच आसन आहे. येथे देहरक्षणासाठी गोधडी आणि कमंडलू आहे. तसेच वेळ किती झाला हे समजावून सांगण्यासाठी वारासुद्धा आहे. म्हणून आमचे मन इथे रमले आहे आणि त्यामुळेच आम्ही येथे क्रीडा करत आहोत. येथे आम्ही हरिकथेच्या जेवणाची रुची निरनिराळ्या प्रकारांनी घेऊ आणि एकांतात व स्वतःच्या मनाशी संवाद साधू, असे या अभंगातून संत तुकाराम महाराज सांगत आहेत. आता पाहूया भाषा सौंदर्य. खाली दिलेल्या कंसातील शब्दांना, क्रियापदांना इव प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्यांच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा. उदाहरणार्थ आखणे, आखीव, आखीव कागद. कंसातील शब्द रोखणे, कोरणे, ऐकणे, घोटणे, राखणे. रेखणे, रेखीव,
रेखीव चेहरा किंवा रेखीव आकृती. कोरणे, कोरीव, कोरीव शिल्प किंवा कोरीव काम. ऐकणे, ऐकीव, ऐकीव बातमी किंवा ऐकीव गोष्ट. घोटणे, घोटीव, घोटीव कागद किंवा घोटीव शिल्प. राखणे, राखीव, राखीव वने किंवा राखीव जागा. आता करूया भाषाभ्यास. अलंकार. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा ज्या घटकामुळे वेगळी ठरते त्यातील एक घटक म्हणजे अलंकार. अलंकाराचे दोन प्रकार. शब्दालंकार, अर्थालंकार. शब्दालंकार. शब्दाच्या विशिष्ट वापरामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा शब्दालंकार होतो. अर्थालंकार. अर्थाच्या चमत्कृतीमुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अर्थालंकार होतो. उपमेय म्हणजे काय? ज्या वस्तूला उपमा दिलेली असते तिला उपमेय म्हणतात. उपमान म्हणजे काय? वस्तूला ज्या वस्तूची उपमा दिलेली असते तिला उपमान म्हणतात. उदाहरणार्थ, सीमा सशासारखी भित्री आहे. या वाक्यात सीमा नावाच्या मुलीला सशाची उपमा दिली आहे म्हणून उपमेय सीमा आणि उपमान ससा. रूपक अलंकार. खालील उदाहरण वाचा व समजून घ्या. नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी. वरील उदाहरणातील उपमेय जानकीचे नयन. वरील उदाहरणातील उपमान कमळ. रूपक अलंकाराची वैशिष्ट्ये. 1. उपमेय व उपमान यांच्यात साम्य. 2. उपमेय हे उपमानच आहे असे मानणे. 3. अनेकदा केवळ प्रत्यक्ष
साक्षात, मूर्तिमंत इत्यादी साधर्म्यदर्शक शब्दांचा वापर. जेव्हा वाक्यात उपमेय उपमान यांच्यातील साम्यामुळे दोन्ही गोष्टी अभिन्न दर्शवल्या जातात तेव्हा रूपक अलंकार होतो. खालील ओळी वाचा. उठ पुरुषोत्तमा, वाट पाही रमा, दावी मुख चंद्रमा, सकळी कांसी. उपमेय पुरुषोत्तमाचे मुख. उपमान चंद्रमा. संतवाणी आ धरिला पंढरीचा चोर. प्रश्न पहिला. खाली दिलेल्या शब्दांसाठी अभंगात आलेल्या उपमा लिहा. विठ्ठल, पंढरीचा चोर. हृदय बंदीखाना. प्रश्न दुसरा. जोड्या लावा. अ गट, ब गट. अ गटामध्ये विठ्ठलाला धरले. विठ्ठल काकुलती आला. विठ्ठलाच्या पायी घातली बेडी. ब गटामध्ये शब्दरचनेच्या जुळणीने, भक्तीच्या दोराने, तू म्हणजे मीच या शब्दाने, विठ्ठलाला धरले भक्तीच्या दोराने, विठ्ठल काकुलती आला, तू म्हणजे मीच या शब्दाने, विठ्ठलाच्या पायी घातली बेडी, शब्दरचनेच्या जुळणीने. प्रश्न तिसरा. काव्य सौंदर्य. सोह शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला. या ओळीतील विचार स्पष्ट करा. संत जनाबाईंनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात अडकवून त्याला हृदयाच्या बंदीखान्यात कोंडला. संत जनाबाईने शब्दरचनेच्या साखळीच्या बेडीत विठ्ठलाचे पाय जखडले. विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्याच्यावर तू म्हणजे मीच अशा सोह शब्दांचा मारा केला. त्यामुळे विठ्ठल विनवणी करू लागला की मी तुझ्या हृदयात राहील, पण सोह शब्दाचा मारा थांबव. श्री विठ्ठलाने कायम आपल्या हृदयात वास करावा म्हणून संत जनाबाईंनी विठ्ठलावर सोह शब्दाचा मारा केला व त्याचा परिणाम म्हणून विठ्ठल काकुलती आला. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला. या ओळीतून व्यक्त झालेला
संत जनाबाईंचा भाव स्पष्ट करा. संत जनाबाईंना श्री विठ्ठल आपल्या हृदयात कायमचा राहावा असे वाटत होते. त्यासाठी संत जनाबाई श्री विठ्ठलाबरोबर शब्दांचे लटके भांडण करतात. संत जनाबाईंनी भक्तीचा दोर विठ्ठलाच्या गळ्यात बांधून त्याला हृदयाच्या कैदखान्यात कोंडला. वरून शिक्षा म्हणून शब्दरचनेची बेडी विठ्ठलाच्या पायात घातली. तितक्यावरच न थांबता जनाबाईंनी श्री विठ्ठलावर सोह शब्दाचा मारा केला व शेवटी विठ्ठल हृदयातून जाऊ नये म्हणून त्याला जिवंत न सोडण्याची धमकी दिली. प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनातील विठ्ठलाविषयीच्या कोणत्या भावभावना दिसून येतात ते सांगा. प्रस्तुत अभंगातून संत जनाबाईंच्या मनात विठ्ठलाविषयी असलेले प्रेम, भक्ती व निष्ठा दिसून येते. श्री विठ्ठलाने कायम आपल्या मनात वास करावा यासाठी संत जनाबाईंनी अनेक प्रयत्न केले. संत जनाबाईंनी विठ्ठलाला आधी स्वतःच्या हृदयाच्या बंदीखान्यात कोंडला, नंतर शब्दरचनेने विठ्ठलाच्या पायात बेडी घातली. इतक्यावरच न थांबता संत जनाबाईंनी विठ्ठलावर सोह शब्दाचा मारा केला आणि शेवटी तू जर माझ्या हृदयात राहिला नाहीस तर मी तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. या सर्वातून संत जनाबाईचे विठ्ठलावर असलेले अलोट प्रेम, अलोट भक्ती व अलोट निष्ठा पाहायला मिळते. प्रश्न चौथा. अभिव्यक्ती. मानवी जीवनातील निष्ठा, भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्त्व तुमच्या शब्दात सांगा. कोणतेही कार्य करीत असताना माणसाने आपल्या कार्यावर व ध्येयावर अपार निष्ठा व अपार भक्ती ठेवायला हवी. अपार निष्ठा आणि भक्ती ठेवल्याने कोणत्याही परिस्थितीत माणसाचे मन डगमगत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून मनुष्य ते कार्य करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतो व शेवटी हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास येते. उपक्रम. आंतरजालाच्या सहाय्याने महाराष्ट्रातील संत कवयित्रींची माहिती मिळवा. संत मीराबाई. मीराबाई ही राजस्थानमधील उच्चकुलीन हिंदू गायिका व कृष्णभक्त होती. मीराबाईची 1200 ते 1300 भजने भारतभर प्रसिद्ध असून जगभर त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये संत मीराबाईने कृष्णाबद्दल तिच्या मनात असलेले बिनशर्त प्रेम व्यक्त केलेले आहे. माझा पती कोण होणार असे बालपणी मीराबाईने आईला विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीकडे नेले आणि हा तुझा पती असे सांगितले. मीराबाईच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला खूप आवडली. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तिने या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले. पण पुढे प्रत्यक्षात चित्तोडच्या राणासंगाचा पुत्र भोजराज याच्याशी तिचा विवाह झाला. कृष्णाशी विवाह झाला आहे असे मानत असलेल्या मीरेला हा विवाह पसंत नव्हता. गुजरातमधील द्वारका इथे तिने आयुष्यात अखेरची वर्षे घालविली. मीराबाईला स्वतःच्या प्रेमासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागला. संत कानोपात्रा. श्यामा नावाच्या तमासगिरींच्या पोटी एक कन्यारत्न जन्मास आले.
चिखलातून कमळ उगवावे त्याचप्रमाणे ती कन्या चंद्रकलेसारखी सुस्वरूप व सुंदर होती. मोठी झाल्यावर आपल्या मुलीनेही आपल्याप्रमाणे नाचगाणे करून बड्या श्रीमंतांची मर्जी राखावी असे श्यामाला वाटू लागले. पण वयात आल्यानंतर नायकिनीचा धंदा न करता कानोपात्राने स्वतःला पांडुरंगाच्या भक्तीत वाहून घेतले. ती वारकऱ्यांसोबत पंढरपूरला वारीला जात असे. त्यामुळे तिला संत ज्ञानेश्वर माऊलींची भेट होऊन त्यांचा सहवास लाभला. संत संगतीमुळे तिच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. तिचे अनेक अभंग प्रसिद्ध आहेत. तिच्या सौंदर्याची ख्याती ऐकून बिदरच्या बादशहाचे सैनिक तिला पकडण्यास मंदिरात गेले. त्यावेळी कानोपात्राने भक्तवत्सल पांडुरंगाच्या पायास कडकडून मिठी मारली व पांडुरंगाचा धावा केला. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा. तुझ विन ठाव न दिसे त्रिभुवनी, धावे हे जननी विठाबाई. मोकलून आस जाहले उदास, घेई कानोपात्रास हृदयात. आणि त्याच ठिकाणी त्याच वेळी कानोपात्रा मृत होऊन पडली. तिला मंदिराच्या दक्षिण दाराजवळ पुरण्यात आले. संत मुक्ताबाई. मुक्ताई या नावाने सुप्रसिद्ध असलेल्या संत मुक्ताबाई यांचा जन्म आपेगाव येथे इसवी सन 1279 मध्ये झाला. आई वडील बालपणीच मरण पावल्याने तिचा सांभाळ तिच्या भावांनी केला. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर व संत सोपानदेव हे मुक्ताबाईचे थोरले भाऊ. संत मुक्ताबाई यांनी रचलेले ताटीचे एकूण 42 अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगामध्ये मुक्ताबाईंनी दरवाजा बंद करून बसलेले आपले भाऊ संत ज्ञानेश्वर यांना उपदेश करून दरवाजा म्हणजे ताटी उघडण्याची विनवणी केली. कोणत्याही विषयाच्या कोणत्याही पाठाचे स्वाध्याय मिळविण्यासाठी गूगल किंवा यूट्यूबवर मराठी किंवा इंग्रजीमध्ये स्वाध्याय लिहून समोर पाठाचे नाव लिहा आणि सर्च करा. पुन्हा भेटूया नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत नमस्कार.